ओके, आज आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम पाहणार आहोत. हे आपलं फिजिओलॉजीमधलं 5वं युनिट आहे. ओके, या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये हार्ट येईल, ब्लड येईल आणि ब्लड सर्क्युलेशन होईल. ओके, ही जी सिस्टीम आहे याच्यामध्ये स्पेशलाइज्ड सेल्स असतात. प्रत्येक बॉडीमध्ये, बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये, आणि त्या सेल्समुळे पर्टिक्युलर प्रॉडक्टचं एक्सचेंज होतं. ओके, बॉडीच्या अदर पार्टमध्ये पर्टिक्युलर प्रॉडक्ट्सचं एक्सचेंज होतं. आणि ही जी सिस्टीम आहे ही एक पाईपलाईन सिस्टीम आहे असं समजा तुम्ही. या पाईपलाईन सिस्टीममधून सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते पूर्ण बॉडीला पोचवले जातात आणि सगळ्या बॉडीकडून प्रॉडक्ट्स जे आहेत ते एका विशिष्ट ठिकाणी पोचवले जातात, आणले जातात. ओके, तर ही जी ट्यूब आहे या सिस्टीमची, ही अशा रीतीने अरेंज केलेली असते की तिचं एक सर्किट बनलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ब्लड असतं आणि ते ब्लड सगळ्या ठिकाणी ज्या वस्तू पोचवायच्या आहेत त्या वस्तू बरोबर पोचवत असतं आणि तिकडनं काही वस्तू घेऊन परत इकडे पार्ट्सकडे आणत असतं. तर ही सर्क्युलेशन आहे या सिस्टीममध्ये. काय आहे? सर्क्युलेशन आहे. ब्लडचं सर्क्युलेशन चालू असतं हार्टकडून बॉडी पार्टकडे आणि बॉडी पार्टकडून हार्टकडे, किंवा हार्टकडून लंग्सकडे आणि लंग्सकडून परत हार्टकडे. तर हे जे सर्क्युलेशन आहे हे सर्क्युलेशन म्हणजे चलनवलन जे ब्लडचं जे पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेशन चालतं ते हार्टमुळे चालू ठेवलं जातं. हार्ट हे कायम पंपिंग करत असतं आणि त्या हार्टच्या पंपिंगमुळे हे जे ब्लड आहे ते ब्लड पूर्ण बॉडीमध्ये फिरत असतं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या वस्तू पोचवायच्या त्या वस्तू पोचवत असतं आणि काही ठिकाणाहून काही वस्तू घेऊन त्या विशिष्ट ठिकाणी पोचवत असतात. ओके, आता ब्लडमध्ये जे ऑक्सिजन घेतलं जातं ते लंग्समधून घेतलं जातं. लंग्समध्ये ज्यावेळेस ब्लड जातं त्यावेळेस लंग्समधून ब्लडमध्ये ऑक्सिजन येतो आणि हा ऑक्सिजन जो आहे तो बॉडीच्या प्रत्येक पार्ट्सला पोचवला जातो. ओके, नंतर फूड जे आहे ते फूड इंटेस्टाईनच्या ल्युमेनमधून घेतलं जातं. इंटेस्टाईनच्या ल्युमेनमधून फूड जे आहे ते ब्लडमध्ये येतं आणि ते फूड सगळ्या ठिकाणी पोचवलं जातं. डायजेस्टेड फूड हे सगळ्या ठिकाणी पोचवलं जातं. तसंच वेस्ट प्रॉडक्ट जे असतात ते वेस्ट प्रॉडक्ट वेगवेगळ्या सेल्युलर रेसिडन्समध्ये, वेगवेगळ्या सेल्समध्ये हे वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात. बॉडीच्या वेगवेगळ्या सेल्समध्ये हे सगळे वेस्ट प्रॉडक्ट जे आहेत ते पण सर्क्युलेटिंग ब्लडमध्ये येत असतात. आणि हे जे सर्क्युलेटिंग ब्लड आहे या सर्क्युलेटिंग ब्लडमध्ये असलेले हे वेस्ट प्रॉडक्ट हे काही विशिष्ट ऑर्गन्समध्ये, फॉर एक्झाम्पल किडनी, काही विशिष्ट ऑर्गनमध्ये हे ब्लड फिल्टर करून ते वेस्ट प्रॉडक्ट बॉडीच्या बाहेर फेकले जातात. म्हणून सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे. आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. सगळ्या ठिकाणी ही लोकेटेड असते. स्पेशलाइज्ड सेल्स त्याच्यामध्ये असतात आणि सेल्युलर पॉप्युलेशन जे बॉडीचं ते याच्यामध्ये असतं ब्लडमध्ये. आणि ह्या सेल्स ज्या आहेत या सेल्सना टिश्यू फ्लुइडने ॲसेस असतो. म्हणजे टिश्यूमध्ये लिम्फ असतं, त्या लिम्फमध्ये जे फ्लुइड असतं त्या फ्लुइडला लिम्फ म्हणतात, त्याच्यामधून तो त्यांना ॲसेस असतो. हे प्रॉडक्ट्स जे आहेत हे तिथून त्या प्रत्येक सेल्सना पुरवलं जातात. जर समजा हे फेल झालं, काही विशिष्ट पार्टमध्ये जर समजा हे फेल झालं तर त्या बॉडीचा जो पार्ट आहे तो पार्ट मरून जातो. लवकरच तो पार्ट मरून जातो, कारण त्या पार्टला ऑक्सिजन मिळत नाही, त्या पार्टला डायजेस्टेड फूड मिळत नाही, त्यामुळे मग एनर्जी बनू शकत नाही आणि त्यामुळे तो पार्ट जो आहे तो लवकरात लवकर मरतो. नाव कंपोजिशन ऑफ ब्लड हा पहिला टॉपिक आहे याच्यातला. ब्लड मध्ये काय काय असतं, कंपोजिशन ऑफ ब्लड म्हणजे ब्लडमध्ये काय काय असतं ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लड हे लाल कलरचं फ्लुइड असतं. कनेक्टिव्ह टिश्यू आहे हा. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे जोडणारा टिश्यू. आपल्या शरीरामध्ये इपिथेलियल टिश्यू,
नंतर स्क्वामस एपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्व्हस टिश्यू असे वेगवेगळे टिश्यू असतात. त्यामध्ये हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे, हा पूर्ण बॉडीमध्ये फिरत असतो, सर्क्युलेट थ्रू आउट द होल बॉडी. ओके, याच्यामध्ये 3 बेसिक कंपोनंट असतात, सेल्स, मॅट्रिक्स आणि फायबर्स. ओके, दुसऱ्या कनेक्टिव्ह टिश्यूपासून हा वेगळा असतो काही ठराविक पार्टमुळे. मॅट्रिक्सला प्लाझ्मा असं म्हणतात. ओके, हा प्लाझ्मा फ्लुइड स्टेटमध्ये असतो. आणि सेल्स ज्या आहेत त्या सेल्सना कार्पसल्स असं म्हणतात. त्या कार्पसल्स पण फ्रीली मुव्हेबल असतात प्लाझ्मामध्ये. पूर्ण रक्तामध्ये त्या कार्पसल्स जे आहेत ते फिरत असतात. फॉर एक्झाम्पल RBC म्हणजे रेड ब्लड कार्पसल, नंतर WBC म्हणजे व्हाईट ब्लड कार्पसल्स. तर हे कार्पसल्स असतात. नंतर प्लेटलेट्स असतात. त्या प्लेटलेट्स हे सुद्धा पूर्णपणे शरीरामध्ये फिरत असतात. तिसऱ्या याच्यामध्ये फायबर्स असतात. हे फायबर त्याच वेळेस दिसतात ज्यावेळेस आपलं ब्लड जे आहे ते कोआग्युलेट होतं. ब्लड कोआग्युलेट झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला फायबर्स दिसतात, इतर वेळेस फायबर्स दिसत नाही. प्लाझ्मा जे आहे त्याचं प्लाझ्मा हे स्ट्रक्चरलेस आहे, स्लाइटली अल्कलाइन असतं, पेल स्ट्रॉ कलरचं एक लिक्विड पदार्थ असतो हा. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 55% ब्लड असतं, त्याच्यामध्ये 91% वॉटर असतं. ओके, प्लाझ्मामध्ये ब्लडमध्ये प्लाझ्मा हा 55% असतो असं त्याचा अर्थ आहे. हां, लक्षात घ्या नीट. ब्लडमध्ये प्लाझ्मा हा 55% असतो आणि याच्यामध्ये 91% वॉटर असतं आणि त्याच्यामध्ये बाकीचे डिझॉल्व्ड सबस्टन्सेस असतात. ओके, तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स असतात. पहिल्यांदा ब्लडमधले ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, हे लक्षात ठेवा. हे ब्लडमध्ये काय काय असतं, ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट ब्लडचे काय आहेत ते हे आहेत. प्रोटीन्स, प्लाझ्मा प्रोटीन्स असतात खूप मोठ्या प्रमाणावरती प्लाझ्मामध्ये. आणि हे 3 मेजर टाईप्समध्ये आपल्याला दिसून येतात, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजेन. या 3 भागामध्ये प्रोटीन्स ब्लडमध्ये असतात. नाऊ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स ब्लडमध्ये कोणते कोणते असतात, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि पॉलिसॅक्राइड्स. ओके, हे 3 प्रकारचे कार्बोहायड्रेट्स पण ब्लडमध्ये असतात. नंतर लिपिड्स असतात. लिपिड्स कोणते कोणते असतात, तर न्यूट्रल फॅट्स, फॉस्फोलिपिड्स, कोलेस्टेरॉल, फॅटी ॲसिड, हे सगळे लिपिड्स असतात आपल्या ब्लडमध्ये. न्यूट्रल फॅट्स, फॉस्फोलिपिड्स, कोलेस्टेरॉल आणि फॅटी ॲसिड्स हे लिपिड्स आपल्या ब्लडमध्ये असतात. नंतर नॉन प्रोटीन नायट्रोजन असतो आपल्या ब्लडमध्ये. फ्री अमिनो ॲसिड्स, अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनाइन आणि क्रिएटिन हे नॉन प्रोटीन नायट्रोजन आहेत. हे नायट्रोजनस सबस्टन्सेस आहे, पण हे प्रोटीन नाही आहे. प्रोटीनमध्ये पण नायट्रोजन असतो, पण तो आपल्याला उपयुक्त असतो. हे नॉन प्रोटीन नायट्रोजन केमिकल्स आहेत. नंतर न्यूट्रियंट्स पण असतात ब्लडमध्ये. न्यूट्रियंट्स हे गटमधून ॲब्सॉर्ब झालेले असतात आणि ब्लडमध्ये आलेले असतात आणि दुसऱ्या ऑर्गन्सकडे ते पोहोचवले जातात. प्लाझ्मामधून ते कॅरी करून घेऊन जातात. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज असतं, नंतर फॅट्स असतात, ॲमिनो ॲसिड्स असतात, नंतर मिनरल्स असतात, व्हिटॅमिन्स असतात. हे सगळे ब्लडमधून वेगळ्या वेगळ्या ऑर्गनकडे पोहोचवले जातात आणि त्या ऑर्गन्सला ते मिळतात आणि त्याच्यावरती त्या ऑर्गनमध्येला एनर्जी मिळते. ओके, नाऊ ब्लडमध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स पण असतात काही. क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे काय, तर ब्लड ज्यावेळेस साकळतं आपलं, ज्यावेळेस आपल्याला एखादी जखम होते तर जखमेतनं रक्त बाहेर येतं, तर बाहेर आलेलं रक्त जे आहे ते गोठून जातं आणि घट्ट होऊन जातं आणि परत त्या जखमेतून बाहेर रक्त जात नाही, एकसारखं वाहत नाही. तर त्याच्या ब्लडमध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स असतात म्हणून ते रक्त साकळतं. आणि काही इन्हिबिटर्स पण असतात, क्लॉटिंग इन्हिबिटर्स पण असतात. म्हणजे आपल्या रक्तवाहिनीमध्ये ज्यावेळेस ब्लड फिरत असतं त्यावेळेस ते क्लॉटिंग व्हायला नको, फक्त बाहेर पडल्यावरतीच क्लॉटिंग व्हायला पाहिजे.
याच्यासाठी त्या क्लॉटिंगचे इन्हिबिटर्स सुद्धा आपल्या ब्लडमध्ये असतात. तर हे इन्हिबिटर्स क्लॉटिंग होऊ देत नाही आपल्या रक्तवाहिन्यामध्ये, पण रक्तवाहिन्यातून ब्लड बाहेर पडलं की ते क्लॉटिंग होतं. ओके, सो क्लॉटिंग म्हणजे साकळणे. जखमेतून ज्यावेळेस रक्त बाहेर येतं त्यावेळेस ते तिथे गोठून जातं, त्या गोठण्याला म्हणतात क्लॉटिंग. तर हे क्लॉटिंग फॅक्टर्स जे आहेत प्लाझ्मामध्ये, याच्यामध्ये ब्लड असतं, ब्लड क्लॉट असतो. या क्लॉटिंग फॅक्टरमुळे ब्लड क्लॉट तयार होतो आणि तिथे एक ब्रेक असतो स्मूथ एंडोथेलियल लाइनिंगमध्ये, तो एक ब्रेक असतो आणि ब्लड व्हेसलमध्ये सुद्धा तो एक ब्रेक असतो. ब्लड व्हेसलमध्ये किंवा एंडोथेलियल लाइनिंगमध्ये काही पण ब्रेक झाला, ब्लड बाहेर आला, तर लगेच ते ब्लड क्लॉट तयार होतं. ब्लड लॉस होऊ नये म्हणून हे ब्लडचं क्लॉट होणं आवश्यक असतं. त्यामुळे बॉडी जी आहे ओके, सो क्लॉटिंग फॅक्टर्स जे आहे ते क्लॉटिंग फॅक्टर ब्लडचा लॉस होऊ नये म्हणून जखम झाल्याबरोबर ते ब्लड वाहणं बंद करतात. आणि दुसरी गोष्ट, त्या ब्लड लॉसमधून जिथे आपल्याला जखम झालेली असते त्या जखमेतून आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे मायक्रोब्स जायला नको. मायक्रोब्स म्हणजे बॅक्टेरिया, नंतर व्हायरसेस आणि फंगल स्पोअर्स आपल्या शरीरात जायला नको, रक्तामध्ये जायला नको, रक्ताच्या फ्लोमध्ये जायला नको. म्हणून तो रक्ताचा फ्लोचा जो वरचा भाग असतो तो त्या क्लॉटिंगने पूर्णपणे सील केला जातो. त्यामुळे मग ते मायक्रोब्स जे आहेत ते मायक्रोब्स ब्लड फ्लोमध्ये जात नाही, म्हणून क्लॉटिंग हे आवश्यक असतं. ठीक आहे. नंतर कोआग्युलेशन इन्हिबिटर्स प्रोटीन्स पण असतात आपल्या ब्लडमध्ये. हे अँटी कोआग्युलंट आहे, कोआग्युलेशन इन्हिबिट करतात. हे जे प्रोटीन्स आहे, प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्स कोआग्युलेशन इन्हिबिट करतात, म्हणजे कोआग्युलेट होऊ देत नाही ब्लड. नंतर अँटी कोआग्युलंट असतं आपल्या ब्लडमध्ये. हेपॅरिन नावाचं एक द्रव्य असतं. हेपॅरिन हे लीचमध्ये सगळ्यात जास्त असतं, जळूमध्ये, आणि हे ब्लडचं क्लॉटिंग जे आहे ते रोखतं, ब्लडला क्लॉट होऊ देत नाही. अनवॉन्टेड लोकेशनमध्ये किंवा अनवॉन्टेड टायमिंगमध्ये, काही अनवॉन्टेड टाईममध्ये ब्लडचं कोआग्युलेशन होऊ देत नाही. अँटी कोआग्युलंट असतात हे, कोआग्युलेशन होऊ देत नाही ते ब्लडचं. ते ब्लड कायमस्वरूपी लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि ते कायमस्वरूपी फिरत राहतं. ते ब्लडचं तिथे कोआग्युलेशन होत नाही. नंतर काही कॉम्प्लिमेंट प्रोटीन्स असतात. ते कॉम्प्लिमेंट प्रोटीन्स हे कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये असतात. हे प्लाझ्माचे एकदम इम्पॉर्टंट प्रोटीन्स आहेत. याच्यामध्ये इम्यून सिस्टीम जी आहे ती अवलंबून असते. नंतर इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन्स ज्या आहेत त्या याच्यामध्ये ब्लडमध्ये असल्यामुळे त्या याच्याद्वारे कॅरी केल्या जातात किंवा त्या याच्याद्वारे दिसतात. टू मेनी डिफरंट इन्फेक्शियस पार्टिकल्स जे आहेत जर समजा ब्लडमध्ये आले तर लगेच इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन जी आहे ती ह्या कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन्समुळे दिसून येते. ओके, जास्त इन्फेक्शियस पार्टिकल्स जर आपल्या ब्लडमध्ये आले तर तिथे इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन दिसते. ओके, इम्युन रिस्पॉन्स असतो हा, आपल्या शरीराला इन्फेक्शन होऊ नये म्हणून इम्युन रिस्पॉन्स असतो. नंतर नायट्रोजनस वेस्ट कंपाऊंड्स असतात ब्लडमध्ये. युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनाइन हे पण ब्लडमध्ये असतात आणि हे वेगवेगळ्या सबस्टन्सेसच्या ब्रेकडाऊनमध्ये तयार झालेले असतात आपल्या शरीरामध्ये. म्हणजे कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होतं, लिपिड्सचं ब्रेकडाऊन होतं, फॅट्सचं ब्रेकडाऊन होतं, प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन होतं. याच्यामध्ये हे नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट जे आहेत ते तयार झालेले असतात आणि हे प्लाझ्मामधून मग किडनीकडे कॅरी करून नेले जातात आणि किडनीमध्ये मग ब्लड फिल्टर झालं की हे नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट जे आहेत ते किडनीमध्ये वेगळे काढले जातात आणि बाहेर टाकले जातात, शरीराच्या बाहेर ते फेकले जातात. नंतर ब्लडमध्ये एन्झाईम्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, हार्मोन्स असतात. हे सगळे ब्लडमध्ये असलेले ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स झाले. ठीक आहे.
नाव ब्लडमध्ये असलेले इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स. इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स कोणते असतात? तर मिनरल्स असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स असतात. नंतर आयन्स असतात. आयन्स म्हणजे चार्जड पार्टिकल्स. त्याच्यामध्ये अनायन्स असतात. अनायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स. हे Na असतं, के असतं, Ca असतं, Mg असतं. Na म्हणजे सोडियम, के म्हणजे पोटॅशियम, Ca म्हणजे कॅल्शियम, Mg म्हणजे मॅग्नेशियम. याचे हे पॉझिटिव्हली चार्जड आयन्स असतात, त्यांना अनायन्स म्हणतात. नंतर कटायन्स हे निगेटिव्हली चार्जड आयन्स असतात. याच्यामध्ये Cl असतं, PO4 असतं, HCO3 असतं. हे सगळे याच्यामध्ये असतात. नाव गॅसेस. गॅसेस म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. हे गॅसेस सुद्धा इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. ओके. हे त्या ब्लडमध्ये विरघळलेले असतात, ब्लडच्या वॉटरमध्ये विरघळलेले असतात, डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये असतात, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. ओके. किंवा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे हिमोग्लोबिनला चिकटलेले असतात. ॲफिनिटी असते हिमोग्लोबिनची या गॅसेसची, तर तिथे ते असतात. फायब्रिनोजेन जे हे ज्यावेळेस फायब्रिन म्हणून रिम्यूव्ह होतं रेसिड्युअल प्लाझ्मामधून, तर याला म्हणतात सीरम. रेसिड्युअल प्लाझ्मामधून जर फायब्रिनोजेन रिमूव्ह केलं तर त्याला म्हणतात सीरम. ब्लड मायनस ऑल सेल्स आणि फायब्रिन, तर ते होतं सीरम. ओके. तर सीरम हे लिक्विड पार्ट असतो, एकदम पूर्णपणे लिक्विड पार्ट असतो. ओके. नाव फॉर्म्ड एलिमेंट्स. ब्लडमध्ये काय काय असतात ते पाहू आपण. 45% ब्लड जे असतं तर याच्यामध्ये हे फॉर्म्ड एलिमेंट्सने बनलेलं असतं. तर ते कोणते फॉर्म्ड एलिमेंट्स असतात? तर इरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसी, ल्युकोसाइट्स म्हणजे डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. ओके. या प्लेटलेट्सचा पण रोल कोआग्युलेशन ऑफ ब्लडमध्ये असतो. इरिथ्रोसाइट्स यांना इरिथ्रोप्लास्टिड्स असं पण म्हणतात. ओके. किंवा रेड ब्लड सेल्स असं पण म्हणतात, किंवा रेड ब्लड कार्पसल्स असं पण म्हणतात, किंवा आरबीसी असं पण म्हणतात. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात ब्लडमध्ये. जर तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जर ब्लडचा एक थेंब टाकून तो स्प्रेड करून बघितला, तुम्हाला लाल लाल रंगाचे खूप सेल एकदम जवळजवळ 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 जवळ अरेंज झालेल्या दिसतील, तर ह्या आरबीसी असतात सगळे. फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये आरबीसी सगळ्यात जास्त असतात. या आरबीसीमुळे ब्लडला रेड कलर आलेला असतो. मॅनमध्ये साधारणपणे 5.7 मिलियन्स एका क्युबिक मीटरमध्ये, एका क्युबिक मिलीमीटरमध्ये 5.7 मिलियन आरबीसी असतात. हे लक्षात ठेवा. 5.7 मिलियन पर MM³ म्हणजे एका मिलीमीटर क्यूबमध्ये किंवा एका घन मिलीमीटरमध्ये 5.7 मिलियन आरबीसी असतात. आणि वुमनमध्ये 1 मिलियन कमी असतात फक्त, म्हणजे 4.7 मिलियन. ओके. रॅटमध्ये ते 9 to 9.5 मिलियन पर MM³ असतात मेलमध्ये, आणि फिमेलमध्ये जास्त असतात. ओके. हे बघा, हे इरिथ्रोसाइट्स असे दिसतात. तर इरिथ्रोसाइट्स मध्ये हे बेसोफिल्स आहे, ग्रॅन्युलोसाइट्स याला असं म्हणतात. नंतर हे न्यूट्रोफिल्स आहे, हे पण ग्रॅन्युलोसाइट्स असते. नंतर हे मोनोसाइट आहे, अग्रॅन्युलोसाइट. ओके. नंतर इओसिनोफिल आहे, ग्रॅन्युलोसाइट. हे इओसिनोफिल, नंतर न्यूट्रोफिल आणि बेसोफिल, हे तीन जे आहेत ते ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. आणि मोनोसाइट हे अग्रॅन्युलोसाइट आहे, आणि लिम्फोसाइट हे अग्रॅन्युलोसाइट आहे. ओके. पहिल्यांदा ब्लडचं 2 पार्ट पडतात, प्लाझ्मा आणि सिरम. तर प्लाझ्मामध्ये सेल ज्या असतात त्याच्यामध्ये
ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. मग अग्रॅन्युलोसाइट्समध्ये लिम्फोसाइट आणि मोनोसाइट, आणि ग्रॅन्युलोसाइट्समध्ये इओसिनोफिल, बेसोफिल आणि न्यूट्रोफिल. ओके. आणि ज्या प्लेटलेट्स असतात ह्या प्लेटलेट्स म्हणजे थ्रोम्बोसाइट्स. आलं लक्षात? सो अशा प्रकारे हे सगळे फॉर्म्ड एलिमेंट्स आहेत ब्लडमधले. हे सगळे जे आहेत ते फॉर्म्ड एलिमेंट्स आहेत ब्लडमधले. ठीक आहे. नाव इरिथ्रोसाइट्स जे आहेत ते एंडोथेलियल लाइनिंग पासून डेव्हलप झालेले असतात. रेड बोन मॅरो जो असतो आपल्या हाडामध्ये मध्यभागी लाल कलरचा बोन मॅरो असतो, त्या बोन मॅरोपासून हे एंडोथेलियल लाइनिंग जे असते त्याच्यापासून इरिथ्रोसाइट्स जे आहेत ते बनतात. ओके. ब्लड व्हेसल्समध्ये जे असतात ते त्यांचे प्रोजेनिटॉर्स जे आहेत त्यांना प्रो इरिथ्रोथ्रोम्बोब्लास्ट असं म्हणतात. प्रो इरिथ्रोब्लास्ट असं त्यांना म्हणतात, किंवा हिमोसायटोब्लास्ट असं पण म्हणतात. हे लार्ज न्यूक्लिएटेड सेल्स आहेत. डेव्हलपमेंटमध्ये मॅच्युरिंग स्टेज जे त्यावेळेस ते न्यूक्लियाय त्यांचा नाश होऊन जातो, नष्ट होऊन जातो न्यूक्लियाय, आणि फुल्ली फॉर्म्ड तयार होतात ते इरिथ्रोसाइट्स. तर हे इरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसी ह्या नॉन न्यूक्लिएटेड असतात. तसंच ह्या आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया पण नसतो, गोल्गी कॉम्प्लेक्स पण नसतं. म्हणून हे आरबीसी इज नॉट अ ट्रू सेल. आरबीसीला आपण सेल नाही म्हणत, दॅट इज नॉट अ ट्रू सेल, कारण त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया पण नसतो, गोल्गी कॉम्प्लेक्स पण नसतं आणि न्यूक्लियस पण नसतं. ओके. प्रत्येक लाल पेशीचं आयुष्य हे साधारणपणे 4 महिने असतं, 120 दिवस. 120 दिवसानंतर लाल पेशी मरून जाते आणि तिचं नष्ट केलं जातं, ते आपल्या बॉडीमधून ती नष्ट केली जाते. ओके. सो लाल पेशीचं आयुष्य फक्त 4 महिने असतं, किंवा 120 दिवस फक्त ती लाल पेशी जगते. मॅमेलियन इरिथ्रोसाइट जे आहे ते सर्क्युलर असतं आणि बायकॉन्केव्ह डिस्क येते, दोन्ही बाजूंनी आतमधल्या बाजूला अशी वळलेली असते, तर ती बायकॉन्केव्ह डिस्क आहे. हे जे रिझन आहे, ह्या अनयुज्युअल शेपचं जे रिझन आहे, तर ते न्यूक्लियाय लॉस झाल्यामुळे ते तसं झालेलं आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे साइड्स ज्या आहेत त्या कोलॅप्स होतात डिस्कमध्ये, आणि त्याला बायकॉन्केव्ह असं रूपांतर येतं, त्याला बायकॉन्केव्ह रूप येतं त्या सेलला. न्यूक्लियाय लॉस झाल्यामुळे असं त्याचा शेप होतो असं म्हटलं जातं. कॅमलमध्ये किंवा लामामध्ये नॉन मॅमेलियन हे ओव्हल शेप किंवा न्यूक्लिएटेड इरिथ्रोसाइट्स असतात. कॅमल आणि लामा या दोघांमध्ये ओव्हल शेप न्यूक्लिएटेड इरिथ्रोसाइट्स असतात, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो. बाकीच्या कोणत्याच ॲनिमलमध्ये न्यूक्लियस नसतो आरबीसी मध्ये. ठीक आहे. नाव ड्राय ब्लड जर आपण स्मिअर घेतला ह्युमन इरिथ्रोसाइट्सचा, साधारणपणे 7.5 मायक्रोमीटर डायमीटर यामध्ये दिसते, आणि 1.9 मायक्रोमीटर जे आहे तर याचा ग्रेटेस्ट थिकनेस असतो. ड्राय ब्लड स्मिअरमध्ये ह्युमन इरिथ्रोसाइट्सचे हे पॅरामीटर्स दिलेले आहेत. काही दुसऱ्या ॲनिमल्समध्ये डायमीटर जो आहे मायक्रोमीटरमध्ये, फॉर एक्झाम्पल एलिफंटमध्ये 9.5 असतो, 9.4 असतो, डॉगमध्ये 7.3 असतं डायमीटर आरबीसीचे डायमीटर, रॅबिटमध्ये 6.9 असते, रॅटमध्ये 6.3 आहे, हॉर्समध्ये 4.6 आहे, मस्क डिअरमध्ये 2.5 आहे. याच्यामध्ये लिव्हिंग सेल्समध्ये स्लाइटली बिगर असतात, ड्राईड सेल्समध्ये थोड्या कमी असतात. थिक स्मिअर्स जो आहे फ्रेश ब्लडचा त्याच्यामध्ये भरपूर आरबीसी असतात, एकमेकाला चिकटलेल्या असतात, स्टॅक्ड कॉईन सारख्या दिसतात त्या, म्हणजे एकावर एक नाणे आपण ठेवतो ना तसं दिसतं ते, ज्याला रोल्यू असं म्हणतात. रोल्यू फॉर्मेशन म्हणजे रो फॉर्मेशन, त्याचा असं एक असा चळत तयार होते, चळत. एरिथ्रोसाइट्स हे सॉफ्ट असतात, नंतर इलास्टिक असतात, नंतर बेंडेबल असतात, म्हणजे ते वाकू शकतात,
आयसोलेटेड कॉर्पसल्स जे आहेत ते पेल येलो कलरचे असतात. जेव्हा ते एकत्र दिसतात त्यावेळेस ते लाल दिसतात. त्यांचा कलर जो आहे तो कॉन्ज्युगेटेड प्रोटीनमुळे दिसतो. ओके. नंतर हिमोग्लोबिन नावाचा एक कॉन्ज्युगेटेड प्रोटीन त्यांच्यामध्ये असतं, त्याच्यामुळे तो कलर त्यांना आलेला असतो. साधारणपणे 33% इरिथ्रोसाइट्स हे हिमोग्लोबिनने बनलेले असतात. ओके. एका इरिथ्रोसाइटमध्ये 33% हिमोग्लोबिन असतं, कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. हिमोग्लोबिनला ऑक्सिजनशी खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ॲफिनिटी असते आणि याच्यामध्ये आयर्न कंटेनिंग पिगमेंट असतं हिमोग्लोबिनमध्ये, त्याला हिम असं म्हणतात. हे प्रोटीन म्हणजे ग्लोबिन प्रोटीनशी जोडलेलं असतं. हिमोग्लोबिन इरिथ्रोसाइट्समध्ये किंवा सायटोप्लाझममध्ये असतं किंवा स्ट्रोमामध्ये दिसतं. त्याच्यामध्ये मेश तयार होते, लिपिड प्रोटीन कॉम्प्लेक्स तयार होतो. लिपिड प्रोटीन कॉम्प्लेक्सची मेश असते त्याच्यामध्ये सायटोप्लाझममध्ये, इरिथ्रोसाइट सायटोप्लाझम किंवा स्ट्रोमामध्ये. त्याच्यामध्ये हे हिमोग्लोबिन असतं. डेलिकेट प्लाझ्मा लेमा जो आहे तो तयार झालेला असतो, त्यामुळे हे कंडेन्सेशन होतं आणि ते कॉम्प्लेक्स दिसतं आपल्याला, मेश दिसते. हिमोग्लोबिन जे ते प्लाझ्मामधून बाहेर पडू शकत नाही या मेशमुळे. हिमोग्लोबिन असल्यामुळे आरबीसी जी आहे ती ऑक्सिजन कॅरियरचा काम करू शकते. हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन कॅरियरचं काम होतं. आरबीसी ऑक्सिजन जे कॅरी करून घेऊन जाते ती हिमोग्लोबिनमुळे घेऊन जाते. हिमोग्लोबिनला ॲक्च्युअली ऑक्सिजन जो आहे तो चिकटतो आणि तो सगळ्या सेल्सना ऑक्सिजन पुरवला जातो. ठीक आहे. सो हे झालं रेड ब्लड सेल्सच्या बाबतीमध्ये. आता व्हाईट ब्लड सेल्सच्या बाबतीमध्ये त्यांना म्हणतात, दुसरा शब्द आहे ल्युकोसाइट्स. हे ल्युकोसाइट्स म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. ओके. ल्युकोसाइट्स यांना व्हाईट ब्लड सेल्स असं पण म्हणतात किंवा WBC असं पण म्हणतात. याचा इम्युन सिस्टीममध्ये किंवा इम्युन रिस्पॉन्समध्ये खूप चांगला महत्त्वाचं काम असतं. म्हणजे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ही पांढऱ्या पेशींवरती अवलंबून असते. आपल्या ब्लडमध्ये असलेल्या पांढऱ्या पेशींवरती आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ही अवलंबून असते. ह्या पांढऱ्या पेशी अँटीबॉडीज तयार करतात. हे जे ल्युकोसाइट्स असतात हे जे ल्युकोसाइट्स असतात ह्या खऱ्याखुऱ्या पेशी आहेत. ओके. पण कमी असतात ह्या आपल्या ब्लडमध्ये, काही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये यांची संख्या नसते. साधारणपणे 1 मिलीमीटर क्यूबमध्ये 8000 असतात फक्त त्या. ओके. त्या मिलियनमध्ये असतात. 5.7 मिलियन आहे आरबीसी, तर ह्या फक्त 8000 असतात. पांढऱ्या पेशी आपल्या रक्तामध्ये 8000 असतात एका घन मिलीमीटरमध्ये, मॅनमध्ये. ओके. ह्या रक्तामध्ये असं कायमस्वरूपी राहत नसतात. त्यांचं फंक्शनमुळे त्या ब्लडच्या बाहेरच्या बाजूला पण जाऊ शकतात. ओके. त्याचा व्हेकल सारखा पण उपयोग होतो. म्हणजे कॅरी करून नेण्यासाठी, काही सबस्टन्सेस कॅरी करून नेण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग होतो. ल्युकोसाइट जे ते इरिथ्रोसाइटपासून वेगळे असतात, कारण आरबीसीमध्ये न्यूक्लियस नसतो पण WBCमध्ये न्यूक्लियस असतो, प्रोसेसिंग न्यूक्लियस. आणि दुसरे पण ऑर्गनेल्स हे WBCमध्ये असतात. म्हणून WBC ह्या खरोखुऱ्या सेल आहेत. आरबीसी ही खरीखुरी सेल नाही आहे, WBC ही खरीखुरी सेल आहे. याच्यामध्ये मात्र हिमोग्लोबिन नसतं. WBCमध्ये हिमोग्लोबिन नसतं. लार्ज असते ही, फिक्स्ड शेप नसतो WBCचा. अमिबॉइड मुवमेंटने WBC चालू शकते. टिश्यूमध्ये अमिबॉइड मुवमेंटने WBC चालू शकते, ती चालते WBC. ओके. त्याचा शेप, साईज, स्ट्रक्चर, फंक्शन वेगळं वेगळं असतं ल्युकोसाइट्सचं. आणि ल्युकोसाइट्समध्ये ह्युमन बिईंगमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये यांचा
अभ्यास झालेला आहे. ह्युमन बिईंगमध्ये ज्या ल्युकोसाइट्स आहेत त्या ल्युकोसाइट्सचा खूप मोठ्या प्रमाणावरती अभ्यास झालेला आहे. याचे 2 प्रकार पडतात, कॅटेगरीज, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ओके, अशा प्रकारे ते दिसतात आपल्याला. काही ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स दिसतात आणि काही पेशींमध्ये ग्रॅन्युल्स नसतात. तर हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहे याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्स असतात. त्यांना लायसोसोम्स असं पण म्हणतात. ओके, हे जे सेल्स असतात अदर कॅटेगरी याच्यामध्ये मात्र ग्रॅन्युल्स नसतात. दुसऱ्या सेल्समध्ये ग्रॅन्युल्स नसतात, काही सेल्समध्ये ग्रॅन्युल्स असतात. आता ग्रॅन्युलोसाइट्स पाहू आपण. न्यूट्रल ॲसिडिक किंवा बेसिक डाईजला ॲफिनिटी असते यांना. तर रिस्पेक्टिव्हली हे न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल असे 3 प्रकारचे पडतात ग्रॅन्युलोसाइट्स. ओके, ह्या ॲफिनिटीवरून त्यांचे प्रकार पडलेले आहेत हे. ओके, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल म्हणजेच ॲसिडोफिल आणि बेसोफिल म्हणजे बेसिक्स. फिलोज म्हणजे लव म्हणजे ॲफिनिटी. ज्यांना ॲसिडशी ॲफिनिटी असते किंवा ॲसिड डायशी ॲफिनिटी असते ते इओसिनोफिल्स. ज्यांना बेसशी म्हणजे अल्कलीशी ॲफिनिटी असते त्यांना बेसोफिल असं म्हणतात. आणि ज्यांना ॲसिड आणि बेस कोणाशीही ॲफिनिटी नसते त्यांना न्यूट्रोफिल्स असं म्हणतात. ग्रॅन्युलोसाइट्स याची न्यूक्लिअर मॉर्फोलॉजी वेगळी असते म्हणून त्यांना पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाइट्स असं पण म्हणतात. ओके, मॉडर्न टेंडन्सी जी आहे तर याचं हे नाव वापरत नाहीत ते. ओके, न्यूट्रोफिल्स साठी फक्त हे नाव वापरलं जातं. नाव न्यूट्रोफिल्स हे भरपूर असतात. ल्युकोसाइट्समध्ये न्यूट्रोफिल्स जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतात. 10 ते 12 मायक्रॉन साईज असते न्यूट्रोफिल्सची. न्यूक्लियस यांचा मल्टीलोब्ड असतो. याच्यामध्ये 3 ते 5 इरेग्युलर शेप्ड क्रोमॅटिन मासेस दिसतात, फाईन थ्रेडने जे जोडलेले असतात. ह्युमन फिमेलमध्ये काही सेल्स जे आहेत त्यांना स्मॉलर ॲपेंडेज दिसतं. डेलिकेट स्ट्रॅडने ते जोडलेलं असतं न्यूक्लिअर लोबला आणि ड्रमस्टिक सारखा त्याचा ॲपिअरन्स दिसतो. म्हणजे ड्रमस्टिक सारखं ते दिसतं. याच्यामध्ये सेक्स क्रोमॅटिन असतं. ओके, जे ड्रमस्टिक असतं याच्यामध्ये सेक्स क्रोमॅटिन असतं. न्यूक्लिअर लोबच्या अवतीभोवती ते सराउंडिंग असतं. स्मॉल सेंट्रल गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये ते आपल्याला दिसतं. सायटोप्लाझम जे हे मायन्यूट न्यूट्रोफिलिक ग्रॅन्युल्स असतात त्याच्याने भरलेला असतो सायटोप्लाझम. नॅरो पेरिफेरल झोन फक्त जर सोडला तर पूर्ण सायटोप्लाझममध्ये मायन्यूट न्यूट्रोफिलिक ग्रॅन्युल्स भरलेले असतात. काही ॲनिमल्समध्ये हे ग्रॅन्युल्स जे आहेत तर डिफरंट वेगळ्या स्टेनिंग रिॲक्शन्स दाखवतात. ह्या सेल्स ज्या आहेत ह्याला हेट्रोफिल्स असं पण म्हणतात, कारण ग्रॅन्युलमध्ये स्टेनिंग रिॲक्शन वेगळी होते आणि सेलमध्ये स्टेनिंग रिॲक्शन वेगळी होते म्हणून याला हेट्रोफिल्स असं म्हणतात. ह्या सेल्स ज्या आहेत तर काही ग्रॅन्युल्स लार्जर दिसतात स्पेसिफिक न्यूट्रोफिलिक ग्रॅन्युल्समध्ये, काही वेगवेगळे ग्रॅन्युल्स दिसतात. न्यूट्रोफिल्स हे जास्त ॲक्टिव्ह असतात. दुसऱ्या प्रकारच्या ल्युकोसाइटपेक्षा न्यूट्रोफिल हे जास्त ॲक्टिव्ह असतात. ओके, आणि याच्यामध्ये अमिबॉइड मुव्हमेंट असते. न्यूट्रोफिल्समध्ये सुद्धा अमिबॉइड मुव्हमेंट असते. ओके, ही जी प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीमुळे त्या कॅपिलरी वॉलमधून बाहेर पडू शकतात. ओके, त्याला डिस्पेडेसिस असं म्हणतात आणि ह्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जाऊ शकतात. ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी ह्या WBC जाऊ शकतात. ज्यावेळेस आपल्याला रोग निर्माण करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये असतात ते आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस येतात, आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस ते प्रवेश करतात तर ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून आलेले असतात. तर त्या मेकॅनिकल इंजुरीमधून आलेल्या ठिकाणी
ज्या टिश्यूमध्ये ते रोग निर्माण करणारे जीवाणू असतात त्या ठिकाणी ह्या WBC स्वतःच्या पायाने चालत म्हणजे ॲम्बॉइड मुव्हमेंट करत त्या ठिकाणी जातात आणि ते त्याच्याशी फॅगोसायटिक ॲक्शनने त्यांच्याशी फाईट करतात. ओके, स्मॉल बॅक्टेरिया किंवा दुसरे मायन्यूट फॉरेन पार्टिकल्स जे असतात त्यांच्याशी ते फाईट करतात आणि म्हणून त्यांना मायक्रोफेजेस असं पण म्हटलेलं आहे. WBCsला आपण मायक्रोफेजेस असं पण म्हणतो. हे सेल डेब्रिस पण रिमूव्ह करतात. ह्या ज्या सेल्स असतात याच्यामध्ये पॉवरफुल एन्झाईम्स असतात. इंट्रासेल्युलरली फॅगोसायटोज्ड मॅटर डायजेशन करायला त्यांच्यामध्ये पॉवरफुल एन्झाईम्स असतात WBC मध्ये. म्हणजे ते जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया ह्या सेल्स गिळंकृत करतात आणि गिळंकृत केल्यानंतर त्यांच्या त्या सेलमध्ये असलेल्या पॉवरफुल एन्झाईम्समुळे त्या गिळलेल्या बॅक्टेरियाचं ते डायजेशन करून टाकतात. इंट्रासेल्युलर फॅगोसायटोज्ड मॅटर जे असतं त्याला पूर्ण पचावून टाकतात त्या. असं म्हटलं जातं की एन्झाईम्स जे आहेत सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्समध्ये हे एन्झाईम्स सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्समध्ये प्रेझेंट असतात. हे जे एन्झाईम्स आहेत ते नॉर्मल लाईफ स्पॅन जो आहे WBCचा तो साधारणपणे फक्त 1 आठवड्याचा असतो. एक WBC फक्त 1 आठवडा जगते. 1 आठवड्यानंतर पांढरी पेशी मरून जाते. आपल्या रक्तामधली जी पांढरी पेशी असते ती मरून जाते 1 आठवड्यानंतर आणि दुसरी पेशी येते. आता इओसिनोफिल्स पाहू आपण. हे स्लाइटली लार्जर असतात. 10 ते 15 मायक्रॉन साईज असते यांची. न्यूट्रोफिलपेक्षा मोठी असते आणि याच्यामध्ये अबंडंट लार्ज युनिफॉर्म साईज ग्रॅन्युल्स तयार झालेले असतात. ते इंटेन्सली स्टेन असतात. इओसिनमुळे यांचं स्टेनिंग होतं इंटेन्सली. इओसिन हे एक स्टेन आहे म्हणजे सेलला हे इओसिन जे ते स्टेन करतं म्हणजे त्याला कलर येतो. दुसरे ॲसिड डाईस ज्यामध्ये दिसतात. न्यूक्लियस याचा इओसिनोफिलचा बायलोब्ड असतो. याच्यामध्ये 2 ओव्हल लोब्स असतात. याच्यामध्ये जॉईंट झालेले असतात. ते स्लेंडर फिलामेंटने जॉईन झालेले असतात. ओके, आणि स्लेंडर फिलामेंटने ते जॉईंट झालेले असतात ओव्हल लोब्स. रॅटमध्ये किंवा माऊसमध्ये न्यूक्लियस जो असतो तो बायलोब्ड नसतो पण ठीक इरेग्युलर असतो. तो इरेग्युलर रिंगचा असतो. फंक्शन जे इओसिनोफिलचं ते एनिग्मॅटिक आहे. असं म्हटलं जातं की ॲलर्जिक कंडिशनमध्ये इओसिनोफिलचा नंबर जो आहे तो वाढतो. एनिग्मॅटिक म्हणजे काय आपण बघूया. गूढ. ओके, इओसिनोफिलचा जो फंक्शन आहे ते गूढ आहे. म्हणजे अजून कळलं नाही आहे लोकांना की इओसिनोफिलचं फंक्शन काय आहे ते. ॲलर्जिक कंडिशनमध्ये त्यांचं इओसिनोफिलचा नंबर वाढतो एवढं दिसून आलेलं आहे. त्याला इओसिनोफिलिया असं आपण म्हणतो. असं हल्लीच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की अँटीजेन आणि अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस जे असतात त्याचं फॅगोसायटोज करतात इओसिनोफिल्स असं हल्लीच्या काळात म्हटलं जातं. नाव बेसोफिल्स. न्यूट्रोफिल पाहिले, ॲसिडोफिल पाहिले, आता बेसोफिल्स. हे मोस्ट इनफ्रिक्वेंटली असतात ब्लडमध्ये. यांची साईज 8 ते 12 मायक्रॉन असते. प्रॉमिनंट न्यूक्लियस असतो. इरेग्युलर शेपचा असतो. नंतर इलॉंगेटेड असतो, बेंट असतो, एस शेप.
किंवा यू शेप असतो. बेसोफिलिक सायटोप्लाझमिक ग्रॅन्युल्स याच्यामध्ये असतात, कोर्स असतात, ते म्हणजे जाड असतात. व्हेरिएबल नंबर असतो त्याचा, म्हणजे वेगळ्या वेगळ्या नंबरमध्ये असतात, काही 5, 10, 25, 20 असं. शेप आणि साईज याची डिफरंट स्पेसिसमध्ये वेगळी वेगळी असते. न्यूक्लियस त्यांच्यामध्ये नसतो एखाद्या वेळेस. कॅटमध्ये, रॅटमध्ये आणि माऊसमध्ये ह्या नॉर्मली ॲब्सेंट असतात ब्लडमध्ये. बेसोफिल्समध्ये लिमिटेड डिग्री अमिबॉइड मुव्हमेंट असते किंवा फॅगोसायटिक ॲक्शन पण एकदम लिमिटेड असते. बेसोफिल्समध्ये फॅगोसायटिक ॲक्शन जास्त नसते, म्हणजे सेल दुसरा पदार्थ गिळंकृत करण्याची शक्ती, त्याला म्हणतात फॅगोसायटिक ॲक्शन. आणि अमिबॉइड मुव्हमेंट म्हणजे अमिबासारखी चालण्याची जी पद्धत असते ती पद्धत याच्यामध्ये बेसोफिल्समध्ये खूप कमी असते. यांचं फंक्शन अजून क्लिअर नाही आहे. बेसोफिलचं पण फंक्शन आपल्याला क्लिअरली माहीत नाही आहे, ते अजूनपणे आपण काढू शकलेलो नाही आहे. साधारणपणे हिस्टामाइन जेवढं ब्लडमध्ये प्रेझेंट असतं त्याचा अर्धा भाग म्हणजे बेसोफिल्स असतात. ओके, हिस्टामाइनचा अर्धा पार्ट म्हणजे बेसोफिल्स असतात. ब्लडमध्ये जेवढं काही हिस्टामिन आहे टोटल त्याचा अर्धा पार्ट म्हणजे बेसोफिल्स असतात. अर्ध हिस्टामिन म्हणजे बेसोफिल्स असतात. नाव हे सगळे आपण ग्रॅन्युलोसाइट पाहिले. आता अग्रॅन्युलोसाइट पाहू. मोनोन्यूक्लिअर ल्युकोसाइट्स यांना असं पण म्हणतात, अग्रॅन्युलोसाइट. त्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स नसतात. हे दोन प्रकारचे असतात, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट हे दोन प्रकारचे असतात. यांच्यामध्ये मायटोसिस असतं आणि ग्रॅन्युलोसाइट्समध्ये मायटोसिस होत नाही. ओके, अग्रॅन्युलोसाइट्समध्ये मायटोसिस होतं पण ग्रॅन्युलोसाइट्समध्ये मायटोसिस होत नाही. नाव लिम्फोसाइट्स. रॅटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतात हे लिम्फोसाइट्स, म्हणजे WBC मध्ये लिम्फोसाइट्स जास्त असतात. मॅनमध्ये न्यूट्रोफिलच्या सारखा त्यांचा नंबर असतो. साधारणपणे 4 to 15 मायक्रॉन यांची साईज असते. डीपली स्टेन होऊ शकतात, त्या मोठ्या असतात. सेंट्रल स्पेरिकल न्यूक्लियस असतो त्यांच्यामध्ये. स्मॉल इंडेन्शन दिसतं एका साईडला. डेन्स क्रोमॅटिन मॅटर असतं त्याच्यामध्ये आणि 1 ते 2 न्यूक्लिओलाय असतात याच्यामध्ये. ओके, सायटोप्लाझममध्ये स्मॉल गोल्गी कॉम्प्लेक्स असतं आणि काही रायबोसोम्स असतात. फ्यू मायटोकॉन्ड्रिया असतात. स्पार्स एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं त्याच्यामध्ये. ओकेजनली सायटोप्लाझममध्ये काही ग्रॅन्युल्स जे आहेत ते दिसून पडतात. त्याच्या साईजवरून लिम्फोसाइट्स हे स्मॉल म्हणजे 4 to 7 मायक्रॉन साईजचे असतात. नंतर मीडियम जे असतात ते 7 ते 11 मायक्रॉन साईजचे असतात. लार्ज जे असतात ते 11 ते 15 मायक्रॉन साईजचे असतात. न्यूक्लिअर मॉर्फोलॉजी अशी यांची वेगळी असते. सायटोप्लाझमिक बेसोफिलिया याच्यामुळे यांचा हा पूर्णपणे लिम्फोसाइट्सचे एक प्रकार पडतात, स्मॉल, मीडियम आणि लार्ज. ह्या ज्या सेल्स असतात ह्या 6 ते 10 मायक्रॉन साईज वेगळी असू शकते याच्यामध्ये. ह्या सर्क्युलेटिंग सेल्स असतात. याची साईज जी आहे तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर. साईज मोठी असेल तर त्यांचा नंबर कमी असतो आणि साईज बारीक असेल तर नंबर जास्त असतो. काही स्मॉल लिम्फोसाइट्स जे आहेत त्यांना डेन्स हेट्रोक्रोमॅटिक न्यूक्लियस असतो. थिन रिम असते त्याच्या आजूबाजूला. बेसोफिलिक काही रायबोसोम्स प्रेझेंट असतात त्याच्या आजूबाजूला सायटोप्लाझममध्ये. मीडियम साईज सेल्स ज्या असतात त्यांच्यामध्ये लार्जर न्यूक्लिओलस असतो आणि त्याच्यामध्ये यूक्रोमॅटिन जास्त प्रमाणामध्ये असतं. सायटोप्लाझम हा मॉडरेटली बेसोफिलिक असतो, त्याच्यामध्ये बरेचसे रायबोसोम्स दिसतात. लार्ज लिम्फोसाइट्समध्ये न्यूक्लियस हा मोस्टली यूक्रोमॅटिक असतो आणि याच्यामध्ये 1 ते 2 प्रॉमिनंट न्यूक्लिआय दिसतात. सायटोप्लाझम हा इंटेन्सली बेसोफिलिक असतो, म्हणजे त्याचं अल्कलीशी ॲफिनिटी जास्त असते. अल्कली डायशी त्याची ॲफिनिटी जास्त असते.
याच्यामध्ये रायबोसोम्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. फिजिओलॉजिकली जर आपण पाहिलं तर लिम्फोसाइट हे दोन प्रकारचे असतात, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. हे इम्युन सिस्टीम मध्ये यांचा फार मोठ्या प्रमाणावरती रोल आहे. हे लिम्फोसाइट्स फॅगोसायटिक नसतात, पण हायली स्पेसिफिक अँटीटॉक्सिन आणि अँटीबॉडीज तयार करण्यामध्ये यांचा फार मोठा ऍक्टिव्ह रोल असतो. ओके, इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन्स याच्यामुळे घडून येतात. टी लिम्फोसाइटमुळे आणि बी लिम्फोसाइटमुळे इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन घडून येतात, आणि त्या इम्युनॉलॉजिकल रिॲक्शनमुळे स्पेसिफिक अँटीटॉक्सिन म्हणजे विषद्रव्याच्या विरुद्ध पदार्थ आपल्या रक्तामध्ये तयार होतो. एकदम हायली स्पेसिफिक, म्हणजे जसं विष असेल त्याच्या सारखं ते अँटीटॉक्सिन असतं किंवा अँटीबॉडी असते. लिम्फोसाइट हे अमिबॉइड सेल्स आहेत. ते एंडोथेलियल सेल वॉलमधून इझिली पास होऊ शकतात, सराउंडिंग टिश्यूमध्ये ते जाऊ शकतात आणि सराउंडिंग टिश्यूमध्ये सुद्धा आपलं काम करू शकतात. लॉंगेस्ट लिव्ड सेल्स ह्या आहेत. लॉंगेस्ट लाइव्ड म्हणजे यांचं आयुष्य मोठं आहे. ह्या सेव्हरल मंथ्स ज्या आहेत, सेव्हरल मंथ्स मध्ये ह्या आपल्याला यांचं आयुष्य दिसू शकतं. ओके, सेव्हरल मंथ्स मध्ये यांचं आयुष्य याच्या आपल्याला दिसू शकतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे जास्त महिन्याभरपर्यंत ते जगू शकतात. महिनाभर ते फ्यू इयर्स म्हणजे काही वर्षांपर्यंत पण जगू शकतात. ओके, मोनोसाइट्स पाहू आता. ह्या लार्ज सेल्स आहेत. साधारणपणे 12 ते 15 मायक्रॉन साईज असते यांची. साधारणपणे 20 मायक्रॉन साईजपर्यंत यांची साईज वाढू शकते. ड्राय स्मियर्समध्ये आपण जर बघितलं तर 12 ते 15 तर 20 मायक्रॉन साईजपर्यंत यांची साईज दिसते. व्हेरी फ्यू नंबर असतात. मोनोसाइट न्यूक्लियस याच्यामध्ये ओव्हॉइड असतो, रेनी फॉर्म असतो किंवा हॉर्स शू शेप्ड असतो, घोड्याच्या नालीसारखा असतो. याच्यामध्ये 2 न्यूक्लिओलाय असतात. त्याच्यामध्ये फाईन क्रोमॅटिन नेटवर्क असतं. सायटोप्लाझम याच्यामध्ये जास्त असतो. लिम्फोसाइटपेक्षा मोनोसाइटमध्ये सायटोप्लाझम जास्त असतो. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती स्पष्टपणे गोल्गी कॉम्प्लेक्स दिसतं. न्यूक्लिअर इंडेंटेशनच्या जवळ गोल्गी कॉम्प्लेक्स आपल्याला दिसतं. ग्रॅन्युलर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पण दिसतं. नंतर फ्री रायबोसोम्स पण असतात. याच्यामध्ये ग्लायकोजन ग्रॅन्युल्स पण असतात. काही स्मॉल व्हॅक्युअल्स दिसतात. नंतर अझुरोफिलिक ग्रॅन्युल्स पण दिसतात. हे प्रॉबेबली लायसोसोम्स आहेत असं म्हटलं जातं. अझुरोफिलिक ग्रॅन्युल्स थोड्या फार प्रमाणामध्ये मायन्यूट असे दिसतात व्हॅक्युअल्सच्या जवळ. प्लाझ्मा लेमामध्ये खूप शॉर्ट असे सुडोपोडिया असतात. ह्या मोनोसाइट्स जे आहेत हे मोनोसाइट्स सुडोपोडिया तयार करतात. ओके, लिटिल फंक्शन यांचं ब्लडमध्ये फार कमी प्रमाणात उपयोगात येतात. अमिबॉइड मॅक्रोफेजेस आहेत ह्या मोनोसाइट्स, म्हणजे रेडिली मायग्रेट करतात कॅपिलरीजमध्ये. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पण त्या मायग्रेट करून जातात. तिथे फॅगोसायटोसिसचा यांचा फार महत्त्वाचा रोल असतो. इंट्रासेल्युलर डायजेशन ते करून टाकतात. इन्व्हेडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं इंट्रासेल्युलर डायजेशन करण्यामध्ये मोनोसाइट्सचा मोठा रोल आहे. ओके, पर्टिक्युलरली बॅसिलस ऑफ ट्युबरक्युलोसिस याला फायटिंग करण्यासाठी यांचा खूप मोठा रोल असतो. ओके, बॅसिलस ऑफ ट्युबरक्युलोसिस याला फाईट करण्यासाठी या मोनोसाइट्सचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोल असतो. नाव ओरिजिन ऑफ ल्युकोसाइट्स. ओके, म्हणजे ल्युकोसाइट्स हे कुठे तयार होतात तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.
आता इथे थांबूया. 50 मिनिट झालेले आहेत. एकाच याच्यामध्ये पूर्ण चॅप्टर संपून जाईल असं नको करायला. तर एवढा अभ्यास तुम्ही करा. ओरिजिन ऑफ ल्युकोसाइट्स जे आहेत हे आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, बाय.